नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता दुसरी दीपावली गृहपाठ यामध्ये मराठी विषयाची प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत। प्रथमतः आपल्याला प्रश्न दिलेला आहे, दिलेल्या अर्थाचा क च्या बाराखडीतील अक्षराने शेवट होणारा योग्य शब्द लिहा। पहिला आहे पालन करणारा पालक, वाचन करणारा वाचक, वाद्य वाजवणारा वादक। एक तालवाद्य याचं उत्तर येईल ढोलकी। आणि पाचवा आहे दुसऱ्याबद्दलचा आपलेपणा, याचं उत्तर येईल आपलं आपुलकी। अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला सोडवला। आता दुसरा पाहूया। त्याआधी आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। उत्तर आहे झाड, वृक्ष, पाणी, जल, पान, पर्ण, वडील, पिता, जमीन, भूमी, आकाश, गगन। अशा प्रकारे तुम्हाला सर्वच समानार्थी शब्द आणि त्यांची उत्तरे दिलेली आहे। पुढे असे शब्द लिहा, येथे त आणि र, त्र बरोबर पत्र, आणि तशाच प्रकारचे आपल्याला हे शब्द लिहायचे आहे। प्रत्येकाचं उत्तर तुम्हाला इथे व्यवस्थित दिलेलं आहे। उत्तर वाचून व्यवस्थित लिहून घ्या। आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुढे आपल्याला आवाजदर्शक शब्द लिहायचे आहेत। विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, टाळ्यांचा कडकडाट, पंखांचा फडफडाट, पक्ष्यांचा किलबिलाट आणि पाण्याचा खळखळाट। पुढे पाहूया, सांगा पाहू, ओळखा पाहू, उंचच उंच माझी मान, झाडाच्या शेंड्याची मी पाने खातो छान। आणि याचं उत्तर येतं जिराफ, याची मान उंच असते, याचं उत्तर येतं जिराफ। पुढचा प्रश्न आहे, आधीचा व नंतरचा महिना लिहा। श्रावण याआधी आपण लिहायचं आहे आषाढ, आणि नंतरचा महिना भाद्रपद। वैशाख आधी येतो चैत्र आणि मग येतो ज्येष्ठ आणि कार्तिक। यामध्ये आधी अश्विन महिना असतो आणि नंतर मार्गशीर्ष महिना असतो। आता आपल्याला हा तक्ता दिलेला आहे आणि त्यातून आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तरे शोधून लिहायची आहे। उंच मान असणारा प्राणी जिराफ, मराठी वर्षातील एक महिना अग्रहायण, एक काटेरी फळ आणि याचं उत्तर येतं फणस। 100 वस्तूंचा गट, याचं उत्तर येतं शतक। हे सर्व उत्तरे आपल्याला त्या चौकटीत पाहून शोधून मग लिहायचे आहेत। झऱ्याचा समानार्थी शब्द निर्झर, वाऱ्यापासून वीज तयार करणारे यंत्र पवनचक्की, पोळ्याच्या दिवशी बैलाच्या अंगावर टाकलेले वस्त्र झूल आणि शेती करणारा शेतकरी। अशा प्रकारे आपल्याला पुढील तक्त्यातील उत्तरे शोधून या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। अशा प्रकारे या तक्त्यातून आपल्याला उत्तरे शोधायची आहेत। आता पाहूया या पुढील प्रश्न, ओळखा पाहू, 32 जणांना ठेवते गुपचूप, स्वतः बोलते खूपच खूप, याचं उत्तर येईल तोंड। या पुढील प्रश्न आहे, खालील शब्दांना तो शब्द जोडून आपण नवीन शब्द लिहायचा आहे। खेळतो, बसतो, ठेवतो, जातो, चालतो, जेवतो, खातो आणि हसतो। अशा प्रकारे तो जोडून आपण शब्द लिहायचे आहेत। पुढे शेवटचे अक्षर समान असलेले शब्द लिहायचे आहे। भक्ती, शक्ती, मुक्ती, व्यक्ती, गाल, माल, वाल, साल, गोळा, सोळा, बोळा, खेळा, मोर, चोर, कोर, जोर। पुढे साळी, काळी, हसरा, दसरा, विसरा, पसरा, पत्र, सत्र, मित्र, गोत्र। अशा प्रकारे आपण हे शब्द लिहायचे आहे। पुढचा प्रश्न आहे, आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे आणि याचंही उत्तर तुम्हाला इथे व्यवस्थित लिहून दिलेले आहे। प्रत्येक प्रश्न आणि उत्तर वाचून मग त्याचं उत्तर व्यवस्थित लिहून घ्या। आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। प्रत्येक गटात न बसणारा शब्द आपण येथे लिहून दिलेला आहे। आता पाहूया या पुढील प्रश्न, स्पर्श करताच अंग चोरते असे छोटे झाड कोणते? आणि याचं उत्तर आहे लाजाळू। आपण लाजाळूला हात लावल्यावर त्याचे पानं मिटून जातात, हे त्याचं उत्तर आहे। येथे आपल्याला क्रिया दाखवलेली आहे आणि त्यावरून आपल्याला वाक्य लिहायचं आहे। शेतकरी शेतात कष्ट करतो, डॉक्टर रुग्णाला तपासतो आणि शेवटचं वाक्य लिहायचं आहे आपल्याला, मुले झाडाला पाणी घालत आहे। आता आपल्याला खाली दिलेले वाक्य वाचावं, त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। आपल्याला इथे वाक्य दिलेलं आहे आणि प्रश्न आहेत, आगगाडीचा आवाज कसा झाला?
आगगाडीचा आवाज धाड धाड झाला. रस्त्याने कोण चालला होता? रस्त्याने रमेश चालला होता. आणि तिसरा प्रश्न आहे, रुळावरून वाहणारे वाहन आगगाडी हे आहे. ओळखा पाहू मध्ये जमिनीवर पाण्यात राहतो टणक माझी पाठ, संकट समयी अंग मी ओढून घेतो. याचं उत्तर आहे कासव. कशासाठी काय वापरतात ते लिहा. भाकरी भाजण्यासाठी तवा, अंगण झाडण्यासाठी झाडू, नखे कापण्यासाठी नेल कटर, पिण्याचे पाणी घेण्यासाठी ग्लास आणि केस विंचरण्यासाठी कंगवा. पुढे आपल्याला चुक्की बरोबर लिहायचं आहे आणि त्याचीही उत्तरे तुम्हाला इथे व्यवस्थित लिहून दिलेली आहे. प्रश्न वाचून उत्तरे लिहा. चुक्की बरोबर हा प्रश्न आहे. आता पाहूया या पुढील प्रश्न. सर्वच वाचून दाखवत नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे तुम्ही प्रश्न आणि उत्तरे व्यवस्थित वाचून मग त्याचं उत्तर लिहा. आता दिलेल्या शब्दावरून आपल्याला वाक्य बनवायचं आहे. येथे उदाहरण म्हणून आपल्याला मी आंबा खातो असं वाक्य दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला पुढे ही सर्व वाक्य तयार करायची आहे. त्याचं उत्तर मी तुम्हाला इथे व्यवस्थित लिहून दिलेलं आहे. ओळखा पाहू मध्ये आहे, सर्वात मोठे माझे पान, पंक्तीमध्ये मजला मान, आणि याचं उत्तर आहे केळी. आता पाहूया या पुढील प्रश्न. शब्द साखळी पूर्ण करायची आहे. आपल्याला प्रत्येक शब्दाचं शेवटचं अक्षर घेऊन आपल्याला शब्द साखळी पूर्ण करायची आहे. त्याचं उत्तर तुम्हाला मी येथे व्यवस्थित दिलेलं आहे. शब्द डोंगर तयार करायचा आहे. प्रथमतः एक शब्द, मग 2 शब्द, 3 शब्द, अशा प्रकारे हा डोंगर आपण तयार केलेला आहे. दिलेल्या अक्षराने सुरू होणारे शब्द लिहा. प्रथमतः जो दिलेला शब्द आहे त्यापासून अक्षर आहे त्यापासून आपल्याला अशा प्रकारे शब्द तयार करून हे उत्तर लिहायचं आहे. कुमार, कुमारी, कुदळ, कुराड, हार, हात, हादरा, हाल, शेकोटी, शेवगा, शेपटी, शेवया, पिवळा, पिसवा, पिसरा, पिसारा, पिन, अशा प्रकारे हे शब्द लिहायचे आहे. नेपाळ, नेहरू, नेटका, नेता. प्रत्येक शब्द व्यवस्थित पाहून लिहून घ्या. ओळखा पाहू यामध्ये उत्तर आहे अगरबत्ती. कमी कमी होत जाते तरीही वाटतो आनंद, पूजा असो वा पंगत, देत असते मी सुगंध. याचं उत्तर आहे अगरबत्ती. इथे आपल्याला चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्राचं आपण निरीक्षण करायचं आहे. त्यावरून खालील प्रश्नांची आपण काही उत्तरे द्यायची आहे. आणि यावरील प्रश्न पाहूया. चित्रात एकूण किती व्यक्ती आहे? 6. आजोबा काय करत आहे? तर आजोबा वर्तमानपत्र वाचत आहे. मुलांच्या हातात चेंडू आहे आणि आजी दूरदर्शन पाहत आहे. ओळखा पाहू मध्ये सुंदर रूप, सुंदर वास, काट्यांचा पण आहे त्रास, फुलांमध्ये भलताच रुबाब, ओळखा बरे मी कोण. याचं उत्तर आहे गुलाब. अशा प्रकारे आपण दुसरीचा नवनीत गृहपाठ मराठी विषय पाहिला. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक लाईक नक्की करा. धन्यवाद.